नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर आरटीचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. साधारणतः 28 तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. अनेक पालकांना प्रश्न पडलेला आहे की आमच्या पाल्याचं वय या आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये बसतं की नाही असा प्रश्न पडलेला आहे आणि सदरचं वय ऑनलाईन फॉर्ममध्ये बसतं की नाही हे चेक कसं करायचं आणि ते देखील आरटीच्या अधिकृत पोर्टलवरती. तर ते देखील आरटीच्या अधिकृत पोर्टलवरती. तर या संदर्भात आपण प्रॉपर माहिती घेणार आहोत. चला तर वेळ न घालवता आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर लक्षात घ्या, तुमच्या पाल्याचा आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत वय बसतं की नाही हे देखील तुम्ही चेक करू शकता आणि ते देखील आरटीच्या पोर्टलवरती. इतर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला चेक करण्याची गरज नाही आहे. तर साधारणतः इयत्ता पहिलीमध्ये 6 वर्षानंतर आणि 7.5 वर्षापर्यंत लक्षात घ्या 31 डिसेंबर 2026 पर्यंतचं वय विचारात घेतलं जातं आणि याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात की नाही हे तुम्हाला पोर्टलच्या माध्यमातून चेक करायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर तुम्ही आरटीच्या पेजवरती जाल. आरटीच्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन अशा प्रकारचा टॅब पाहायला मिळेल. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठीचं पेज पाहायला मिळेल. तर फॉर्म भरण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला फॉर्म भरायचा नाही आहे, फक्त तुम्हाला तुमच्या पाल्याचं वय बसतं की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. तर तेथे जन्मतारखेचा बॉक्स तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला तुमच्या पाल्याची जन्मतारीख त्या ठिकाणी टाकायची आहे. जर जन्मतारीख ॲक्युरेट झाली तर काहीच होणार नाही आहे, वय दाखवलं जाईल. पण जर तुमच्या पाल्याचं वय बसत नसेल तर मात्र आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तुमच्या पाल्याचं वय बसत नाही अशा प्रकारची नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जर वय बसलं तर तुम्ही आरटी अंतर्गत फॉर्म भरू शकता. तुम्हाला आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत फॉर्म भरता येणार आहे. तर अशा प्रकारची अपडेट आणि खात्रीशीर माहिती तुम्ही आरटी पोर्टलवरून घेऊ शकता. इतर कोणत्याही ठिकाणी वय चेक करण्याची गरज नाही आहे. साधारणतः 6 वर्ष पूर्ण असली पाहिजेत आणि 7.5 वर्ष वयोगटापर्यंत पहिलीच्या वर्गासाठी आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तुम्हाला फॉर्म भरता येतो. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील इच्छुक पालकांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.